नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचे मला आलेल्या अनुभवांबद्दल सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये सगळेच जण श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. परंतु एकदा असं झालं की आम्ही पिठापुरमला गेलो होतो. पिठापुरमला गेलेलो असताना तिथे आम्हाला एक भक्त भेटल्या. त्यांनी आम्हाला हे पुस्तक दिलं. त्यांची आमच्याशी ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला हे पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे, तो जरूर तुम्ही वाचा आणि तुमच्या मुलाला तुमच्या समोर बसवून अमोरासमोर असं बसून रोज हा तारक मंत्र त्याच्यासोबत म्हणत जा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट पाहायला मिळेल. तर मी विचार केला, का नाही, जरूर, आम्ही स्वामींचे तर भक्त होतोच, शिवाय हा तारक मंत्र मला तेव्हापर्यंत पाठ नव्हता. परंतु मी विचार केला की आपण जरूर हा तारक मंत्र म्हणूया. तर मी ते करायला लागली नित्यनियमाने. मी आणि माझा मुलगा अथर्व आम्ही दोघं एकमेकांसमोर बसून मी तारक मंत्र म्हणते आणि तो माझ्या मागे म्हणतो. परंतु आता तर त्याला तो पाठच झाला, तो माझ्यासोबतच तो तारक मंत्र म्हणतो आणि या तारक मंत्राचे खूपच चांगले अनुभव आम्हाला यायला लागले. आता चांगले अनुभव म्हणजे काय, तर तुम्हाला काहीतरी आर्थिक लाभ होतो आहे किंवा काहीतरी तुम्हाला जे हवं आहे ते मिळत आहे, असे चांगले अनुभव नाही म्हणत आहे मी. या अनुभवांबद्दल नाही बोलत आहे मी, तर अशा अनुभवांबद्दल बोलते आहे की त्यामुळे तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह होतो, तुम्हाला शांती मिळते, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला पॉझिटिव्हिटी निर्माण झाल्याची लक्षात येतं की तुम्ही जेही काम करता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी दिसते की हां, हे मी करू शकेन. माझा मुलगासुद्धा, माझ्या मुलामध्ये मला ही इम्प्रूव्हमेंट खूप प्रमाणात झालेली दिसली की हां आई, हे मी आता करू शकेन. आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक वेळेलाच काहीतरी आर्थिक फायदा किंवा काहीतरी जे हवं आहे ते मिळणं हे म्हणजे काही फायदे नसतात. तर खरा फायदा हा असतो, कारण स्वामी पण हे म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण मेहनत करायला स्वामीसुद्धा सांगतात. कोणताही देव तुम्हाला हेच सांगतो की मेहनत कर आणि माझ्यावर विश्वास ठेव आणि मग त्याच्यानंतर तुला नक्कीच सफलता प्राप्त होईल. आणि तसंच आमचाही अनुभव आला की आमच्या प्रत्येक कामामध्ये पॉझिटिव्हिटी आम्हाला जाणवायला लागली. कोणतेही काम करताना आम्हाला एक चांगली ऊर्जा वाटायला लागली. त्याच्यामुळे हा तारक मंत्र आम्ही न चुकता आमचे नित्यनियमाचे जे काही श्लोक आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही रोज तारक मंत्र म्हणतोच. इतकंच कशाला, तर आम्ही जेव्हा गाडीवरनं जातो, मी आणि माझा मुलगा किंवा माझे मिस्टर कारमधनं जातात, तेव्हासुद्धा हा तारक मंत्र कारमध्ये लागलेला असतो. आम्ही गाडीवर जाताना तोंडीच तो म्हणतो, परत येताना सुद्धा म्हणतो. कारण आपल्याला असं जाणवतं की आपल्या आजूबाजूचा जो ऑरा आहे तो खूप पॉझिटिव्ह झालेला आहे. तर तो अनुभव तुम्हाला सारखा येतो आणि माझा तरी हा पर्सनल अनुभव आहे. आणि केवळ माझाच नाही, तर कितीतरी भक्तांना याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत आणि ते यूट्यूबवर आहेच. तुम्ही सुद्धा हे अनुभव ऐकलेच असतील. तर असा हा तारक मंत्र आहे की ज्याची सुरुवातच अशी होते की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अखंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. तर त्याच्यामुळे स्वामी हेच सांगतात आहे की कोणतीही शंका तुमच्या मनात येऊ देऊ नका आणि निर्मळ मनाने, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निर्मळ मन आणि निर्भय मन दोन्ही पाहिजे तुमचं, तर अखंड स्वामीबळ तुमच्या पाठीशी राहणारच आहे. तर असा हा तारक मंत्र आहे, ज्याचं महत्त्व आज मी तुम्हाला सांगितलं, शेअर केलं. कारण मला असं वाटलं की बहुतेक तर खूप लोक तारक मंत्र म्हणतच असतील, पण जर कोणी आजपर्यंत हा तारक मंत्र म्हटला नसेल तर त्यांनी जरूर हा रोज आपल्या नित्यनियमाच्या तुमच्या जे काही श्लोक असतात त्याच्यात जर तो तुम्ही सम्मिलित केला तर त्याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला नक्की येतील. धन्यवाद.